हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे घरगुती गॅसच्या किमतीत वाढ। 60 रुपयांनी सिलेंडरच्या किमती वाढल्या। सर्वसामान्यांना मोठा फटका। व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 115 रुपयांची वाढ। अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतात महागाईचा भडका। दरवाढीचा थेट परिणाम व्यवसायांवर होणार। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार करू नये। युद्धाची जी परिस्थिती आहे ती केंद्र सरकार हाताळत आहे। गॅस दरवाढ आणि पुरवठ्याच्या मुद्द्यावर फडणवीसांचं उत्तर। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे खाद्यतेलांच्या किमती भडकल्या। खाद्यतेल प्रति लिटर 5 रुपयांनी महागलं। नमस्कार, मी प्रियंका लाठी। बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात। राज्यसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील 7 जागांवरील सर्व उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेत। यंदा राज्यसभेवर पवार घराण्यातून आजोबा आणि नातू हे दोघेही राज्यसभेवर निवडून गेलेत। शरद पवार हे महाविकास आघाडीकडून तर अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार हे महायुतीकडून राज्यसभेवर निवडून गेलेत। या दोघांनी 6 मार्चला निवडणूक आयोगाकडे आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते। यावेळी नियमाप्रमाणे या दोघांनी आपल्या संपत्तीचा तपशील असलेले प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाकडे सादर केले। या प्रतिज्ञापत्रावर नजर टाकल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार हे त्यांचे आजोबा शरद पवारांपेक्षा श्रीमंत असल्याचं दिसून येतं। शरद पवार आणि पत्नी प्रतिभा पवार यांच्या नावे एकूण 60 कोटी 71 लाख रुपयांची मालमत्ता आहे, तर पार्थ पवार यांच्या नावे एकूण 88 कोटी 33 लाख रुपयांची मालमत्ता आहे। तर राज्यसभेची निवडणूक ही बिनविरोध झालेली आहे। पवार कुटुंबाकडून शरद पवारांना उमेदवारी देण्यात आली आणि त्याचबरोबर महायुतीकडून पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात आली। या दोघांनीही संपत्तीचं प्रतिज्ञापत्र दाखल केलं आणि त्या प्रतिज्ञापत्रामध्ये असलेल्या माहितीनुसार पार्थ पवार हे शरद पवारांपेक्षा जास्त श्रीमंत असल्याचं आढळून आलं। या प्रतिज्ञापत्रामध्ये संपत्ती किती आहे याची नोंद करायची असते आणि त्यामध्येच शरद पवार यांच्या नावावर आणि प्रतिभा पवार यांची एकत्रितपणे संपत्ती 60 कोटी 71 लाख रुपये इतकी आहे, तर पार्थ पवार यांच्या नावे 88 कोटी 33 लाख रुपयांची मालमत्ता आहे। त्यामुळे आजोबांपेक्षा पुतण्या जास्त श्रीमंत असल्याचं पवार कुटुंबियांमधून चित्र समोर येत आहे। राज्यसभेच्या या उमेदवारीसाठी प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलं आणि त्याच प्रतिज्ञापत्रावर एक नजर टाकल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार हे त्यांचे आजोबा शरद पवारांपेक्षा श्रीमंत असल्याचं दिसून येतंय। पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात। दिवंगत नेते अजित पवारांचा विमान अपघात झाल्यापासून एक नाव कायम चर्चेमध्ये, आरोपांच्या केंद्रस्थानी आहे, ते म्हणजे VSR कंपनीचे मालक VK सिंग। अखेर अजित पवारांच्या विमान अपघाताप्रकरणी CID कडून VSR विमान कंपनीचा मालक VK सिंगची 8 तास चौकशी करण्यात आली। मात्र CID चौकशीवर आमदार रोहित पवारांनी सवाल उपस्थित केलेत। पाहूयात त्या संदर्भातला हा विशेष रिपोर्ट। वाचवलं जातं। या चिरकुट माणसाला वाचवण्याच्या नादामध्ये अजितदादांना मात्र त्या ठिकाणी न्याय देता येत नाही, ही फार दुर्दैवी गोष्ट आहे। काळा बाजार करणारा हा जो VK सिंग आहे त्याला पोलिसांच्याच काळ्या गाडीमध्ये, काळ्या काचेच्या गाडीमध्ये बाहेर काढण्यात आलं। गुरुवारी VK सिंग यांनी CIDच्या कार्यालयात हजेरी लावली। अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी CID कडून चौकशी सुरू असून त्या अंतर्गत VSR कंपनीचे मालक VK सिंग यांचीही CID कडून चौकशी करण्यात आली। या चौकशीवर रोहित पवारांनी प्रश्न उपस्थित केला। चौकशी दरम्यान VK सिंगची शाही बडदास्त ठेवण्यात आली। VK सिंगनं CID ऑफिसमध्ये क्रिकेट मॅचही एन्जॉय केली। मॅच पाहता यावी म्हणून CID कडून खास व्यवस्था करण्यात आली होती। रात्री तर काळ्या काचा लावलेल्या पोलिसांच्या गाडीतून पाहुण्याप्रमाणे त्याची पाठवणी केली गेली, असे आरोप रोहित पवार यांनी केले।
पण कितीही काळे पडदे टाकण्याचा प्रयत्न केला तरी सत्याचा सूर्य उगवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी दिला. 11-11:30 वाजता VK सिंग CID कार्यालयामध्ये आले असं आम्हाला कळलं. पार नाश्त्यापासून जेवणापर्यंत आणि कदाचित आम्हाला असंही कळलं की संध्याकाळी अर्धा एक तास त्यांना TV वर क्रिकेटची मॅच सुद्धा तिथं दाखवली. त्याच्याचबरोबर येतानाचं फुटेज आपल्याकडे आहे, पण जाताना ते कुठल्या गाडीत गेले हे लोकांना कळलं नाही. काळा बाजार करणारा हा जो VK सिंग आहे त्याला पोलिसांच्याच काळ्या गाडीमध्ये, काळ्या काचेच्या गाडीमध्ये बाहेर काढण्यात आलं. अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी VK सिंग यांच्या VSR कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी रोहित पवारांनी लावून धरली आहे. तसंच या अपघातामागे घातपात असल्याचा संशयही त्यांनी यापूर्वीच व्यक्त केला. आता VK सिंग यांच्या चौकशीवरूनही त्यांनी CIDवर संशय व्यक्त केला. क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन करत असताना वेगळे अँगल त्याच्यामध्ये घेणं महत्त्वाचं आहे, पण दुर्दैव असं क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन अजूनपर्यंत सुरू झाली नाही. पण तुम्ही आणि आपण सर्वजण जो लढा लढतोय त्याचे जे प्रेशर येते म्हणून VK सिंगला कुठेतरी बोलावलं जातं, पण दुर्दैव असं VK सिंगला बोलून VIP ट्रीटमेंट दिली जाते. पोलीस स्टेशनला प्रायव्हेट सिक्युरिटीचे लोक बंदूक घेऊन त्या ठिकाणी आत जातात. याच्यामध्ये म्हणजे CIDची पण किंमत राहिली का असा प्रश्न पडायला लागला. एकीकडे CIDच्या चौकशीवर रोहित पवारांनी शंका व्यक्त केली, तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून तपास योग्य दिशेनं सुरू असल्याचा दावा केला जातोय. मला असं वाटतं की अगदी राज्य सरकार म्हणून सुद्धा CID असेल, केंद्र सरकार म्हणून सुद्धा आमची AIB, DGCA सगळ्या यंत्रणा आपापल्या पद्धतीनं मला असं वाटतं काम करतायत. प्राथमिक अहवाल आपल्या समोर आलाय, पण मला असं वाटतं त्याच्यामध्ये शेवटी अंतिम अहवाल आल्यानंतरच काय बोलणं योग्य होईल. आणि CID चौकशीमधून काय निष्पन्न होते? आता आम्ही अलीकडे राज्यामध्ये जवळपास 150 तरी CID चौकशी नेमल्या गेल्या असतील, घोषित केल्या गेल्या. काय आउटपुट आहे त्याचं, इनपुट काय? हे सगळं काही वेळ मारून नेण्यासाठी केलेलं काम आहे. आणि त्याला जर VIP ट्रीटमेंट मिळत असेल, सरकारी गाडीतून नेत असतील त्याच्या मालकाला, तर मला वाटतं या सगळ्या चौकशीचा केवळ फारसच आहे, तो दिखावा आहे. त्यातून सत्य बाहेर येण्याची अपेक्षा कमी आहे. अजित पवारांच्या घातपाताचा निष्पक्ष आणि सखोल अभ्यास व्हावा, लवकरात लवकर FIR दाखल करावा या मागणीसाठी रोहित पवारांनी गाठी भेटींचं सत्र सुरू केलं. नुकतंच त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. VSR कंपनीच्या निर्ढावलेपणामुळे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेंचा जीव धोक्यात आला होता असा दावाही रोहित पवारांनी केला. एकनाथजी शिंदे साहेबांना डावोसला घेऊन जाणारं होतं ते सुद्धा VSRचंच होतं. आणि त्यांनी बहारेनवरनं विमान उडवल्यानंतर, तिथून उडल्यानंतर पेट्रोल भरून ते जेव्हा डावोसला चाललं होतं, नाहीतर तिथं त्या दुसऱ्या देशामध्ये जात होतं, तेव्हा तिथं इराणमध्ये आणि इराकमध्ये परवानगी नसताना सुद्धा विमान हे मुद्दामून VSRला नेलं गेलं. त्यात जर अजून 5 मिनिटं उशीर झाला असतं तर त्यांचं विमान हे इराणकडनं पाडण्यात आलं असतं 2023ला. मग एवढं काम चुकारपणा हा मुद्दामून केला गेला तर त्याच्या मागे सुद्धा काही ना काहीतरी कॉन्स्पिरसी आहे असा प्रश्न निर्माण होतो. अजित पवारांच्या विमान अपघाताच्या कारणाचा अद्यापही उलगडा झाला नाही, पण या अपघाताविषयी रोहित पवारांनी अनेक गंभीर मुद्दे उपस्थित केले. आता VK सिंग यांच्या CID चौकशीवरून नव्या वादाला तोंड फुटलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.